अकोला लोकसभा मतदारसंघामधील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाना पटोले गुरुवारी अकोल्यामध्ये आले होते. यावेळेला अकोल्यामधील विद्यमान खासदार सध्या व्हेंटिलेटरवरती आहेत. निवडणुकीत त्यांचे व्हेंटिलेटर काढलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. पुढे सारवासारव करत संजय धोत्रे आपले चांगले मित्र आहेत. त्यांनी शिवाय देवेंद्र फडणवीस आपले चांगले मित्र असून पक्षात कोण बदमाश आहे हे आम्ही एकमेकांना सांगतो असं देखील त्यांनी सांगितलं आहे. तरी मित्र एका बाजूला आणि विचार एका बाजूला असं त्यांनी मत व्यक्त केलं. पण संजय धोत्रे यांच्या प्रकृतीवरून केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली. तसं फडणवीस पण माझा चांगला मित्र आहे. त्यांच्याकडे कोणी यादी पाठवून ती यादी कशी मंजूर केली जाते ते पण मला देवेंद्र सांगतो. आमच्याकडे कोण बदमाश आहे ते पण देवेंद्र सांगतो. त्याच्याकडे कोण बदमाश आहे तर मी त्याला सांगतो. अशी मैत्री आहेच ना, नाकारता काय आहे मैत्री. पण मैत्री मी मैत्रीच्या जागी विचाराच्या जागी अमरावती विभागामध्ये धीरज निघाल्याला आपण निवडून आणलं. त्यावेळेस तर सगळे लोक म्हणत होते की कसं होऊ शकते, इथं निवडून येऊ शकते का. मी म्हणालो निवडून येईल. इथल्या जमिनीचा करंट मला माहिती आहे. राहुलजीच्या पदयात्रेमध्ये मी इकडच्या अनेक गावात पैदल फिरलो, गेलो गावागावामध्ये, लोकांशी भेटलो आणि त्याच वेळेस कळलं मला की इकडे लोकांच्या मनात या मातीची भूमिका, या देशाची भूमिका आहे. फक्त त्याला थोडीशी चालना द्यायची आहे, आपोआप सगळे लोक जुळतील. आणि म्हणून धीरज निंगाडे आपला त्यावेळेस इथला आमदार झाला.